हॅलो हाय एव्हरीवन. एएस स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण MSc 2023 जी की नेक्स्ट संडेला होणार आहे, म्हणजे आजपासून फक्त 6 दिवसच राहिले आहेत. त्यासाठी हायर एज्युकेशनवर 2016 मध्ये जे काही MCQ झाले आहेत ते बघणार आहोत. ओके, विथ द कम्प्लीट एक्सप्लेनेशन. ते हे मी तुम्हाला लेक्चर का टाकत आहे किंवा हा लेक्चर मी का कंडक्ट करत आहे, तर याच्यावरून तुम्हाला माहिती पडेल की जे कन्सेप्ट आहे ते कशा प्रकारे रिपीट होत आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला स्टडी करण्याची गरज असते. ओके, आणि हा जर लेक्चर तुम्ही एकदा बघून घेतला ना, तर तुम्हाला जो कन्सेप्ट मी प्रोव्हाइड केला आहे विथ द कम्प्लीट एक्सप्लेनेशन तो परत करण्याची काहीही गरज पडणार नाही आहे. ओके, त्यामुळे लेक्चर पूर्ण बघून घ्या, जेणेकरून तुमचे जे डाऊट असतील ते क्लिअर होऊन जातील. त्याआधी जर समजा चॅनलवर न्यू असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. ओके, which one of the following e-repository is for doctoral research of Indian University? जो क्वेश्चन जो आहे तो 2016च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे ज्ञानगंगा, देन आहे शोधगंगा, थर्ड आहे बुक गंगा अँड लास्ट आहे इन्फ्लिपनेट. ओके, चला तर मग याचं एक्सप्लेनेशन बघूया पहिल्यांदा. तर हे बघा, द वर्ड शोध इज ओरिजिनेटेड फ्रॉम द संस्कृत वर्ड. शोध हा जो वर्ड आहे ना तो संस्कृत वर्ड आहे, विच स्टँड फॉर द रिसर्च अँड डिस्कवरी. ओके, Gangotri is one of the largest glacier in the Himalayas and a source of origination of Gangas, the holiest, longest and largest of the river in India. The Ganges is the symbol of age-long culture, civilization, ever-aging, ever-flowing, ever-loving and loved by its people. So under the initiative called Shodha Gangotri, research scholar or a research supervisor in the university are requested to deposit in an electronic version of approved synopsis submitted by the research scholar to the university for registering themselves for the PhD program. Okay, so here you can see that synopsis in the Shodha Gangotri would later be mapped to be full text thesis in the Shodha Ganga. Okay, that means our answer for this question will be Shodha Ganga. तर हे बघा, जी डीप इन्फॉर्मेशन आहे जी शोधगंगाबद्दल ती इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे, जी की तुम्ही रीड करून घेऊ शकता. ओके, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. शेवटचा जो पॉइंट आहे तो इथे मी रीड करत आहे. हा बघा, ॲज पर द रेग्युलेशन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ होस्टिंग, मेंटेनिंग अँड मेकिंग द डिजिटल repository of Indian electronic thesis and dissertation accessible to all the institution and university is assigned to इन्फ्लिपनेट सेंटर. ओके, शोधगंगा जी आहे ना, शोधगंगा हा अंडर इन्फ्लिपनेट जे सेंटर आहे त्याच्या अंडर आहे. ओके, so here the correct answer for this question is Shodhaganga. Shodhaganga is a repository is for the doctoral research of Indian universities. Which one of the following agency is to formulate policies of higher education? सो क्वेश्चन जो आहे तो 2016 मध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला काही पॉलिसींची नावं दिली होती आणि असं विचारण्यात आलं होतं की याच्यामधली कुठली जी एजन्सी आहे जी की फॉर्म्युलेट करते पॉलिसीज ऑफ हायर एज्युकेशन. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे UGC, सेकंड आहे MHRD, थर्ड आहे NCERT अँड लास्ट आहे NEC. तर हे बघा, MHRD जर आपल्याला फुल फॉर्म एखाद्या वेळेस विचारण्यात आलं तर त्याचं फुल फॉर्म जे आहे ते काय आहे, तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. ओके, द MHRD इज रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ हायर एज्युकेशन सेक्टर बोथ इन टर्म ऑफ पॉलिसी अँड प्लॅनिंग. म्हणजे जी आपली MHRD आहे, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट जो आहे तो काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे फॉर द ओव्हरऑल डेव्हलपमेंट of the higher education sector. Okay, and the main objective of ministry will be formulating the national policy on education. So here या पॉइंट मध्ये तुम्ही बघू शकता की जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तो काय आहे, तर फॉर्म्युलेट करणं नॅशनल पॉलिसी फॉर द एज्युकेशन अँड एन्श्युरिंग दॅट इट इज इम्प्लिमेंटेड इन लेटर अँड स्पिरिट. ओके, second one is the planned development including expanding
access and improving the quality of the educational institution throughout the country, including the region where the people do not have a easy access to the education. Okay, paying the special attention to the disadvantaged group like a poor, females and minorities, then provide a financial help in form of a scholarship, loan subsidy to a deserving स्टुडंट. ओके, ही जी आहे ना MHRD ती काय करते तर स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड करते. ओके, देन एज्युकेशन जे आहे ते सगळ्यांना प्रोव्हाइड होत आहे की नाही हे पण बघते, इझिली ॲक्सेसिबल आहे की नाही. ओके, देन इज encouraging the international cooperation in the field of education, including the working closely with the UNESCO and the foreign government as well as the university to enhance the educational opportunity in the country. So these are the objective of MHRD. त्यानंतर NCTE जर बद्दल आपण बोलायला गेलो तर नॅशनल काउन्सिल फॉर अ टीचर एज्युकेशन, याच्यावर पण एखादा प्रश्न आपल्याला बघायला भेटू शकतो, कारण हा जो कन्सेप्ट आहे तो पण रिपीट होतो. ओके, तर ही जी आहे ती काय आहे तर स्टॅच्युटरी बॉडी आहे जी की आली होती एक्झिस्टन्स मध्ये इन 1995 मध्ये. ओके, इट फंक्शन इन्क्लुडिंग प्लॅन अँड कोऑर्डिनेट डेव्हलपमेंट अँड इनिशिएटिंग द इनोव्हेशन्स इन टीचर एज्युकेशन. Then is National Council of Education Research and Training, that is NCERT. NCERT was established in year 1961 as a autonomous organization. Okay, and it acts as an advisor to the Ministry of Human Resource Development, that is to the MHRD, and is fully financed by the central government. Here you can see the functions of NCERT which you can read, okay, and understand. त्यानंतर ऑप्शन मध्ये आपल्याला UGC हा पण ऑप्शन भेटला होता, करेक्ट. आणि UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जो आहे तो खूपच कॉमन असा सब टॉपिक आहे अंडर द हायर एज्युकेशन युनिट. ओके, सो जर आपण UGC बद्दल बोलायला गेलो तर ही कधी फॉर्म्युलेट झाली होती तर नोव्हेंबर 1956 मध्ये, आणि ही काय आहे तर स्टॅच्युटरी बॉडी आहे ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट बाय द ऍक्ट ऑफ द पार्लमेंट, where the institution deemed to the university is declared by the notification of a central government on the advice of the UGC under section 3 of the UGC Act 1956. Okay, so it is for the coordination, determination and the maintenance of a standard of a university education in the India. हे जे पॉइंट आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन पण केले आहेत आधीच्या लेक्चर मध्ये, राईट. मागच्या लेक्चर मध्ये हे सर्व काही मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, पण तरी सुद्धा या लेक्चर मध्ये पण मी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे बिकॉज ऑप्शन मध्ये UGC हा ऑप्शन आपल्याला बघायला भेटतो. त्यामुळे याच्यावरून अंडरस्टँड करून घ्या की हा जो आहे ऑप्शन किंवा हा जो सब टॉपिक आहे तो किती इम्पॉर्टंट आहे. सो हियर द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर बी, दॅट इज MHRD हा इथे करेक्ट होईल. Which one of the following is responsible for assessment and accreditation of higher education institution in India? क्वेश्चन 2016 मधूनच आहे. तर यामध्ये पण तुम्हाला काही ऑप्शन्स दिले आहेत आणि विचारण्यात आलं आहे की कुठलं एक जे आहे जे रिस्पॉन्सिबल आहे फॉर द असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इन दी इंडिया. ज्यासाठी पहिला ऑप्शन आहे UGC, सेकंड आहे NEC, थर्ड आहे NCTE अँड लास्ट आहे AICTE. तर हे बघा NEC, NECचं फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल. जर समजा तुम्हाला डायरेक्टली फुल फॉर्मच दिलं असतं की नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल तर तुम्हाला ऑटोमॅटिक आन्सर पण समजलं असतं, राईट. कारण इथे आपल्याला वाचूनच कळतं की असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन विचारलं गेलं आहे, ते हेच करू शकतं, NECच करू शकतं, करेक्ट. So it conducts the assessment and accreditation of a higher education institution such as a college, university and other recognized institution to drive an understanding of quality status of the institution. हे का केलं जातं तर एखाद्या कॉलेजमध्ये क्वालिटी काय आहे, त्या कॉलेजमध्ये शिकवण्याची क्वालिटी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हे जे NEC जे आहे ते कंडक्ट केलं जातं. इट इव्हॅल्युएट द इन्स्टिट्यूशन फॉर इट्स conference to the standard of a quality in terms of a performance related to the educational process and outcome, curriculum coverage, teaching learning process, faculty, research infrastructure, learning resources, organization, governance, financial well-being and student services. अगेन इथे UGC आलं जे की मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे, इथून पण तुम्ही रीड करून घेऊ शकता. अगेन नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन आलं, ते पण मी एक्सप्लेन केलं आहे, ते पण तुम्ही इथून रीड करून घेऊ शकता. ओके, सो हे बघा जो लास्ट ऑप्शन आहे तो काय आहे तर AICTE, दॅट इज ऑल इंडिया काउन्सिल फॉर
टेक्निकल एज्युकेशन हा मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केला होता, तर इथे पण बघूया. हा जो आहे तो स्टॅच्युटरी बॉडी आहे अँड द नॅशनल काउन्सिल फॉर द टेक्निकल एज्युकेशन विच वर्क अंडर द डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन अँड मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर बी. NEC is responsible for assessment and accreditation of higher education institution in India. As per the UGC 10-point grading system of CBSE, the letter grade A+ means. तर क्वेश्चन जो आहे तो 2016 मध्ये विचारण्यात आला होता. तर प्रश्न असा होता की एज पर द UGC जे 10-point grading system असतं फॉर द CBSE, ज्यामध्ये लेटर ए जो असतो त्याचा मीनिंग काय आहे. तर यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे आउटस्टँडिंग, सेकंड आहे व्हेरी गुड, थर्ड आहे एक्सलंट अँड लास्ट आहे गुड. तर इथे आपल्याला ग्रेडिंग बघणं खूप महत्त्वाचं आहे, जे आपण आता बघूया. तर हे बघा, टू मॅक्झिमाइज द स्किल्स बेस्ड एज्युकेशन अँड एनहान्स द स्टुडंट लर्निंग आउटकम इन टर्म ऑफ देअर ग्रेड एज वेल एज द स्किल, द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी that is NEP 2020 has made some crucial changes in the traditional teaching learning system in the India. जी आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे 2020, तिने काहीतरी चेंजेस केले आहे, क्रुशियल चेंजेस केले आहे आपल्या ट्रेडिशनल टीचिंग लर्निंग सिस्टम मध्ये. ओके, द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू इंट्रोड्यूस द युनिक कन्सेप्ट ऑफ द अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट दॅट इज ABC. ABC चे फुल फॉर्म जे आहे ते जरा लक्षात घ्या. Okay, coupled with the CBSE to facilitate the best education journey to the career-oriented student of the 21st century. Okay, तर हे बघा, CBSE, popularly known as CBSE, the full form is Choice-Based Credit System, provide the convenient at the same time effective teaching learning platform wherein the student or a knowledge seeker has a flexibility to choose their courses from a list of elective core and a soft skill courses. यामध्ये ना चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम मध्ये जो लर्नर असतो त्याला एक, जो स्टुडंट असतो त्याला एक चॉईस भेटते आपला जो कोर्स आहे तो सिलेक्ट करण्यासाठी. ओके, इन अ सिंपल वर्ड इट इज अ स्टुडंट सेंट्रिक अप्रोच. आता CBSE जी आहे ती काय आहे तर स्टुडंट सेंट्रिक अप्रोच. आता स्टुडंट सेंट्रिक अप्रोच म्हणजे काय, तर मुलांना जो आहे तो राईट असतो की सब्जेक्ट जो आहे तो कुठला आपल्याला जो पाहिजे तो चूज करू शकतो, ज्याला आपण स्टुडंट सेंट्रिक अप्रोच असं म्हणतो. ओके, टुवर्ड्स द लर्निंग. द कन्व्हेन्शनल सिस्टम ऑफ अ हायर एज्युकेशन डिड नॉट गिव्ह मच स्कोप टू द स्टुडंट. द कोर्स अँड द लर्निंग कंटेंट वेर द प्री-डिफाइंड redundant and not up to the date. For a student to apply their knowledge base later in their work environment, business or a life, the conventional isolated course lack contemporary appropriateness. तर हे बघा, the meaning of CBSE, that is choice based credit system in brief. choice of multiple courses, जिथे स्टुडंटला एखादा चॉईस असतो. then is grading, marks secure in the letter grade format. then is semester, learner teacher engagement continent with the measure identified semester wise. then is credit, the class are per week carries the additional importance in the credit system. and the assessment is, it is a form of classroom attendance. midterm test is continuous and a wide ranging. जर आपण इथे बघितलं तर इथे आपल्याला जी ग्रेडिंग आहे ती भेटते आणि ग्रेड पॉइंट जे आहेत ते पण आपण इथे बघू शकतो. तर इथे आपल्याला लेटर्स दिले आहेत आणि इथे आपल्याला पॉइंट्स दिले आहेत. ओके, ओ म्हणजे काय तर आउटस्टँडिंग, A+ जे की आपल्याला पाहिजे आहे ते म्हणजे एक्सलन्स, तर त्याचे पॉइंट किती आहेत तर 9 आहेत. ओके, ए म्हणजे व्हेरी गुड, पॉइंट किती आहेत तर 8 आहेत. B+ इज गुड, बी म्हणजे अबव एव्हरेज, C is average, P is pass, F is fail and AB is absent. So therefore as per the UGC 10-point grading system of CBSE, a letter grade A+ means the excellent, that is 9 grade point. Okay, so option C is correct answer here, that is excellent. A unit by which the course work is measured. क्वेश्चन जो आहे तो 2016 मधून आहे, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे क्रेडिट, सेकंड आहे ग्रेड, थर्ड आहे ग्रेड पॉइंट अँड लास्ट आहे क्रेडिट पॉइंट. तर हे बघा, इथे तुम्ही कीवर्ड बघू शकता क्रेडिट,
देन तिचं डेफिनेशन पण बघू शकता. तर क्रेडिट जे आहे त्याचं डेफिनेशन जर आपण बघितलं तर काय आहे तर बघूया. इट इज अ युनिट बाय विच द कोर्स वर्क इज मेजर. इथे आपल्याला आपलं आन्सर भेटलं. करेक्ट. So credit is equivalent to the no of an hour of a teaching or a practical work or a field work in the week. Then is grade. Grade is it is known as the letter grade. Okay, जे आपण grade देतो. Grade point जे points दिले जातात न्यूमरिकल फॉर्म मध्ये वेटेज असतं ते. And credit point it is actually the product of a grade point and the number of a credit of a course. हे बघा इथे तुम्ही एक्झाम्पल्स पण बघू शकता. ग्रेड म्हणजे काय किंवा ग्रेड पॉइंट म्हणजे काय, क्रेडिट पॉइंट म्हणजे काय, ओके, और क्रेडिट म्हणजे काय. इथे जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे तर ऑप्शन नंबर ए. अ युनिट बाय विच द कोर्स वर्क इज मेजर इज क्रेडिट. विच वॉज द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया. तर इथे तुम्हाला फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी बद्दल विचारण्यात आलं आहे आणि क्वेश्चन जो आहे तो 2016 मध्ये विचारण्यात आला होता. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे डॉक्टर बी.आर. आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी. सेकंड आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. थर्ड आहे इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अँड लास्ट आहे नेताजी सुभाष ओपन युनिव्हर्सिटी. तर हे बघा, ओपन अँड डिस्टन्स लर्निंग दॅट इज ODL system is a system wherein the teacher and the learner need not to be necessarily be present either at the same place or a same time. It is a flexible in a regard to the modalities and the timing of a teaching and learning as also the admission criteria without compromising necessary quality consideration. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की डिस्टन्स लर्निंग म्हणजे काय किंवा ओपन लर्निंग म्हणजे काय, ज्यामध्ये आपण जॉब करता करता पण हे जे क्वालिफिकेशन आहे ते कम्प्लीट करू शकतो, राईट. ज्यामध्ये आपल्याला तिथे जायचीच काय रेग्युलर जायची काही गरज नसते. सो ODL सिस्टम ऑफ द कंट्री कन्सिस्ट ऑफ इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी दॅट इज IGNOU, देन इज स्टेट ओपन युनिव्हर्सिटी दॅट इज SOU, then is institute and university offering education, and last one is correspondence course institution. There are at present 13 state open universities set up by the respective state grant and are a single mode institution, which means they provide the education only in the distant mode. ओके, जिथे रेग्युलर नाही तर डिस्टन्स मोड मध्ये एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं. असे 13 स्टेट ओपन युनिव्हर्सिटीज आहेत. ओके, अँड दिस युनिव्हर्सिटी कॅटर टू पीपल हु आर एबल टू परस्यू द रेग्युलर कोर्सेस ड्यू टू द अनेबल टू परस्यू द रेग्युलर कोर्सेस ड्यू टू द व्हेरियस रिझन. अँड दिस युनिव्हर्सिटी आर ऑल्सो द इन्स्ट्रुमेंटल इन शेपिंग द करिअर ग्रोथ ऑफ अ लर्नर्स हु आर ऑलरेडी एम्प्लॉईड. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता युनिव्हर्सिटीचं नाव आणि स्टेट प्लस इयर पण. तर फर्स्ट जी आहे ती कोणती आहे तर डॉक्टर B.R. आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, जी की हैदराबाद मध्ये आहे आणि जी आली होती 1982 मध्ये. देन आहे वर्धमान महावीर ओपन युनिव्हर्सिटी, जी की कोटा राजस्थान मध्ये आहे, 1987 मध्ये आली. त्यानंतर नालंदा ओपन युनिव्हर्सिटी पटना बिहार 1987. देन इज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक महाराष्ट्र 1989 मध्ये आली. मध्य प्रदेश भोज ओपन युनिव्हर्सिटी भोपाल MP मध्ये आहे, 1991 मध्ये आली. देन इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, जी की अहमदाबाद गुजरात मध्ये आहे, 1994 मध्ये आली. देन इज कर्नाटका स्टेट ओपन युनिव्हर्सिटी मैसूर कर्नाटका मध्ये आहे, 1996 मध्ये आली. नेताजी सुभाष ओपन युनिव्हर्सिटी कलकत्ता VB मध्ये आहे, जी की 1997 मध्ये आली. देन इज UP राजश्री टंडन ओपन युनिव्हर्सिटी, जी की अहमदाबाद UP मध्ये आहे, 1998 मध्ये आली. देन इज तामिळनाडू ओपन युनिव्हर्सिटी चेन्नई तामिळनाडू मध्ये आहे, जी की 2002 मध्ये आली. तर जी फर्स्ट वन आहे ती कुठली आहे तर डॉक्टर B.R. आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी आहे, जी की 1982 मध्ये आली. करेक्ट. होप ऑल दी क्वेश्चन्स आर क्लिअर टू यू. जर समजा कुठलाही डाऊट असला तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग.